नमस्कार मंडळी। तर सर्वात आधी तुम्हाला दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आज आहे दसरा, म्हणजे ही व्हिडिओ कालची आहे, मला काल पोस्ट करणं पॉसिबल झालं नाही म्हणून मी ही आज करते। तर आजच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी मी मस्त असा पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता। तर आधी शेगडीला पुजून घेतलं, सर्वात आधी दूध तापत ठेवलेलं आहे आणि आज मी पुरणपोळीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। याआधी ही पुरणपोळीच्या खूप साऱ्या रेसिपीज आहेत आपल्या चॅनलवरती, तुम्ही नक्की चेक करू शकता। तर इथे मी सर्वात आधी काय केलंय, एका अर्धा वाटी दुधामध्ये बारीक रवा असतो ना, तो भिजत घातलाय। तो का आहे मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच, सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आता इथे मी जी डाळ आहे ती दाखवते। रात्री भिजत ठेवली होती मी चण्याची डाळ, चांगली स्वच्छ निवडून 2 ते 3 वेळा धुवून चांगल्या पाण्यामध्ये हिला मी भिजत ठेवली होती। आणि हा जो कप दिसतोय या कपाने 1.5 कप ही डाळ मी घेतलेली आहे। तुम्ही कोणत्याही वाटीने मोजून घेतलात ना तरी चालेल। आता ही डाळ आहे ती आपल्याला उकडून घ्यायची। स्वच्छ पाण्यामध्ये आपण हिला भिजत ठेवली होती, त्यामुळे जे पाणी भिजत ठेवलेलं आहे ना त्या पाण्यासकट आपल्याला हिला उकडायची आहे। जर तुम्ही नुसती पुरणपोळी बनवताय तर डाळीच्या अगदी अंगाबरोबर पाणी ठेवलात ना तरी चालेल, पण मी ते पूर्ण स्वयंपाक बनवते, त्यासाठी मला कटाच्या आमटीसाठी ह्याचा कट आहे तो लागणार आहे। त्यामुळे मी वरून 1.5 ग्लास पाणी आहे ना ते ऍड केले। तुम्ही जशी आमटी बनवणार आहात ना ज्या क्वांटिटीमध्ये त्यानुसार याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता। आणि सोबत याच्यामध्ये आपल्याला हळद आणि थोडंसं तेल ऍड करायचं आहे, म्हणजे 1-2 चमचे तेल ऍड केलात ना तरी चालेल। याने पुरण आहे ते मऊसूत व्हायला म्हणजे मदत होते आणि हळदीमुळे पुरणाला मस्त असा कलर येतो, त्यामुळे या 2 गोष्टी ऍड करायच्या आहेत। झाकण लावून आपल्याला मीडियम गॅसवरती 3 शिट्या करायच्या आहेत। रात्रभर मस्त अशी भिजलेली डाळ आहे, त्यामुळे 3 शिटीमध्ये एकदम परफेक्ट शिजली जाते। कुकर होईपर्यंत मी बाकीची स्वयंपाकाची तयारी केली होती। इकडे कुकर आपला झालाय, तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची म्हणजे डाळ आहे ती अशी दाबून बघायची। जर तुम्हाला वाटतंय की डाळ अशी एकदम व्यवस्थित चेपली जात नाहीये, दाबली जात नाहीये, तर अजून एक शिट्टी नक्की काढा, कारण डाळ शिजणं खूप गरजेचं आहे। इथे 3 शिट्टीमध्ये परफेक्ट अशी डाळ शिजली गेली होती। आता आपल्याला याला छान निथळवत ठेवायचं आहे, म्हणजे जो आपल्याला कट आहे तो सेपरेट होतो आणि एकदम सुकी सुकी डाळ राहते। लगेचच पुरण आहे ते शिजवायला घ्यायचं नाही, त्याच्यामधलं पाणी निथळू द्यायचं 1-10 मिनिटं। आणि त्यातील अर्धी वाटी डाळ आहे ती मी काढून ठेवली होती कटाच्या आमटीमध्ये घालण्यासाठी। इथे मी वरणासाठीची डाळ आहे ती सुद्धा भिजत ठेवली होती, ती शिजत ठेवलेली आहे। परत कुकर आहेत म्हणजे भाताचा कुकर आहे तो लावलाय। माझ्या बाकीच्या स्वयंपाकाची तयारी एका साईडला चालूच आहे, पण मी इथे तुम्हाला फक्त पुरणपोळीची रेसिपी दाखवते। तर आता आपण पीठ आहे ते मळायला घेऊया। तर एका परातीमध्ये मी जो कप आपण घेतला होता ना त्याच कपाने 1.5 कप इथे पीठ घेतलेलं आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला हळद आणि चवीनुसार मीठ घालायचे। हे ड्राय इंग्रेडियंट्स आहेत ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, नाहीतर जर डायरेक्ट आपण याच्यामध्ये पाणी घातलं ना तर पिठाला असे हळदीचे डाग पडतात। एकसारखा पिठाला कलर यावा यासाठी आधी सगळं सुका मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। छान असं मिक्स करून झालंय। आता आपण जे दुधामध्ये रवा भिजत ठेवला होता ना त्याला अर्धा तासाहून अधिक झालाय आणि छान भिजलं गेलंय। आता हे छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। हे यासाठी करायचं जेणेकरून आपली पुरणपोळी अगदी शेवटपर्यंत मऊ लुसलुशीतच राहिली पाहिजे। बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की पुरणपोळी एकदम परफेक्ट होते, गरम असताना एकदम सॉफ्ट असते, पण गार झाली किंवा अर्धा 1 तास झाला ते एकदम कडक होते, खाल्ली जात नाही। तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला हे मिश्रण आहे ते पिठामध्ये ऍड करायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून सैलसर असं मळून घ्यायचं आहे। पुरणपोळीचं पीठ आहे ना, मग तुम्ही गव्हाचं घ्या किंवा मैदा घ्या, कोणताही घेतलं ना तरी असं सैल मळायचं, म्हणजे पुरण आहे म्हणजे पुरणपोळीचं जेव्हा आपण पुरणपोळी लाटतो ना ती स्प्रेड व्हायला मदत होते। जे गव्हाच्या पिठाने पुरणपोळी करतो ना त्याचा सुद्धा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे, नक्की जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर इथे बघू शकता मस्त असं सैलसर पीठ मी मळून घेतलंय। आता याच्यामध्ये अगदी चमचाभर तेल घालून मी छान याला पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटासाठी मळून घेणार आहे। पीठ जेवढं छान मळू ना तेवढं म्हणजे कणिक आहे ती एकदम स्ट्रेची होते आणि पुरणपोळी आपली फाटत नाही, त्यामुळे पीठ छान मळून घ्यायचं। आणि तेल आहे ते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, तुम्ही कशाही प्रकारचं पीठ मळलात तरी तेल लास्टला घालायचं, म्हणजे तेलाच्या पिठामध्ये गुठळ्या होत नाहीत। आता छान याला मळून घेतलंय, बघू शकता मस्त असा स्मूथ गोळा तयार झालाय। याला आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे, कापडाने किंवा भांड्याने कशानेही झाकून ठेवू शकता। अर्धा तासाची रेस्ट द्यायची, म्हणजे मस्त पीठ आहे ते फुलून येतं। तोपर्यंत पुरण आहे ते करून घेऊया आपण। इथे जेवढी डाळ आपण घेतली आहे ना तेवढाच गूळ घ्यायचा, म्हणजे परफेक्ट गोडवा येतो पुरणपोळीला।
आणि जसं मोदकाचं चून करताना सगळ्या गोष्टी आधी एकत्र करून घेतो ना, तसंच मी इथे गूळ, मीठ आणि डाळ आहे ना, या तिन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेते. मीठ नक्की घाला अगदी चिमूटभर, याने पुरणाला खूप छान चव येते. मी अजून गॅस लावला नाहीये. आधी छान गूळ आणि डाळ आहे ते छान मिक्स करून घेणार आणि मग गॅस लावणार. म्हणजे आपलं डाळ आहे ती खाली लागत नाही आणि एकसारखं पुरण व्हायला मदत होते. जर तुम्ही पहिल्यांदा बनवत आहात किंवा नवीन बनवत आहात तर ही ट्रिक तुम्हाला अगदी सोपी पडून जाईल. छान मिक्स करून झालं ना की मग आपल्याला गॅस लावायचा आहे. गॅस आहे तो सुरुवातीला मोठाच ठेवायचा, म्हणजे गूळ आहे तो पटकन वितळतो आणि मिश्रण आहे ते पातळ होतं. बघू शकता बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे. हे याहून पातळ होतं आणि जेवढं पातळ होतं ना तेवढं पुन्हा घट्ट होईपर्यंत आपल्याला हे पुरण आहे ते शिजवून घ्यायचं असतं. डाळ जर आपली परफेक्ट शिजली असेल ना तर ती बऱ्यापैकी पुरणामध्येच मिक्स होते, म्हणजे शिजवतानाच. बघू शकता एकदम डाळ अशी मॅश झालेली आहे. अशा पद्धतीने पुरण केलं ना तर एकदम एकदम असं परफेक्ट पुरण होतं, जेणेकरून स्प्रेड व्हायला मदत होते. पोळी तुमची लाटताना फाटत नाही. फक्त ते कितपत आटवलं पाहिजे हे मी तुम्हाला पुढे सांगते. जसं पुरण घट्ट होत येतं ना तेव्हा त्याच्यामध्ये साखर, वेलचीची पावडर, थोडं जायफळ किसून घातलेलं आहे मी, जेणेकरून त्याला छान असा स्वाद येतो. छान मिक्स करून घ्यायचं. आता जेव्हा पुरण घट्ट होतं ना तेव्हा गॅस बारीक ठेवायचा, नाही तर पुरण खाली लागू शकतं आणि जर खाली लागलं ना पुरण तर पूर्ण पुरणाला तो स्मेल येतो आणि पोळी आहे ती चवीला छान लागत नाही. त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला एकसारखं मिक्स करत याला एकदम घट्ट होईपर्यंत हे करायचं. म्हणजे जो चमचा आहे तो रुतवून बघायचा. स्टेबल राहिला ना की पुरण आपलं परफेक्ट तयार झालंय समजायचं. याहून पुढे न्यायचं नाही, नाही तर मग पुरण असं एकदम घट्ट होतं आणि लाटताना बाहेर येतं किंवा पीठ फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे मी लगेचच गॅस बंद केलाय आणि जी पुरणाची चाळणी असते ना त्याच्यामध्ये मी याला घातले. तुमच्याकडे जे पण यंत्र आहे पुरण करण्यासाठीचं ते तुम्ही वापरू शकता, पण मला सगळ्या यंत्रांमध्ये हे सोपं वाटतं. पेल्याने किंवा ग्लासने, तांब्याने आपण असं व्यवस्थित घासलं ना की पटकन अगदी 5 मिनिटांमध्ये पुरण तयार होतं. फक्त गरम गरम असताना करायचं, म्हणजे अगदी सोपं होऊन जातं. बघू शकता एकदम सॉफ्ट असं आपलं पुरण झालंय. जसं गरम असताना वाटत होतं ना त्यापेक्षा हलकं घट्ट झालंय. त्यामुळे कढईमध्ये एकदम घट्ट होईपर्यंत ठेवायचं नाही, गार झाल्यानंतर ते अजून घट्ट होतं. म्हणून आता हे सगळं पुरण मी एका भांड्यामध्ये काढून त्याला झाकून ठेवलंय. उघडं अजिबात ठेवायचं नाही, नाहीतर ते खूप असं ड्राय होतं. त्यामुळे पुरण असू दे, पीठ असू दे, दोन्ही गोष्टी झाकून ठेवणं खूप गरजेचं आहे. इकडे बघू शकता पीठ किती छान मस्त तयार झालेलं आहे. एकदम ताणवेल तेवढं ताणतंय असं पीठ पाहिजे. आता पुन्हा एकदा चमचाभर याला तेल लावायचं आणि 1 ते 2 मिनिटासाठी छान मळून घ्यायचं. मैद्याऐवजी जर तुम्ही गव्हाचं जरी पीठ घेताय ना तरी एवढं स्ट्रेच होणारं पीठ पाहिजे. जेवढं पीठ लवचिक असेल ना पोळी लाटायला अगदी सोपं होऊन जातं. त्यामुळे पीठ एकदम परफेक्ट मळून घ्यायचं. इथे पीठ छान मळून झालेलं आहे. आता मी इथे पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेते, म्हणजे आपल्याला पोळी लाटताना सोपं होऊन जातं. गोळे सुद्धा आपल्याला झाकूनच ठेवायचे आहेत. छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेत, कारण पुरणाचे गोळे आहेत ते कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडे मोठे ठेवायचे, म्हणजे भरगच्च अशी पोळी आपली तयार होते आणि चवीला खूप छान लागते. इथे मी कणकेचे सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत. सोबतच ज्या पुरण आहे ना त्याचे सुद्धा गोळे तयार करून घ्यायचे. म्हणजे प्रत्येक वेळी जर आपण गोळा पुरणाचा आणि पिठाचा गोळा तयार करत राहिलो ना तर पुरणाच्या हाताने जे कणिक असतं ना त्याच्यावरती पुरण लागतं आणि पोळी व्यवस्थित लाटली जात नाही. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी आधी करून घ्यायच्या, म्हणजे अगदी सोपं होऊन जातं. गोळे कणकेच्या गोळ्यापेक्षा पुरणाचे थोडे मोठे ठेवायचे. आणि बघू शकता एवढं सॉफ्ट आपलं पुरण आहे ते पाहिजे, म्हणजे ते व्यवस्थित स्प्रेड होतं आणि चवीलाही छान लागतं. आता सगळे गोळे मी ते करून घेतलेत. 2 गोळ्यांमधील फरक आहे ते मी तुम्हाला दाखवते. अगदी किंचित मोठा पाहिजे, खूप मोठा घ्या असंही नाही. आणि जर तुम्हाला अगदीच लाटायला जमत नसेल ना तर सेम साईजचे घेतलात तरी चालेल, पण पिठाचा गोळा मोठा घेतलात ना तर खाताना मजा येत नाही, पीठ पीठ खातोय का असं वाटतं. तर सगळे गोळे मी करून झाकून ठेवले. तिथे बाकीची तयारीही केलेली आहे. लावायला सुकं पीठ, तूप, लाटणं, तवा घेतलेला आहे. सोबतच ज्या ताटामध्ये आपण पुरणपोळी काढणार त्याच्यामध्ये टिश्यू पेपर घालून सगळी मी ते तयारी करून घेतलेली आहे. आता आपण पोळ्या लाटूया. तुम्ही फरक बघू शकता दोन्ही गोळ्यांमधला. पुरणाचा गोळा आहे तो कणकेच्या गोळ्यापेक्षा मोठा घेतलेला आहे मी. आता आपल्याला मोदकाची पाती कशी करतो तशी अशी वाटी तयार करून घ्यायची आणि पुरणाचा गोळा आहे एक तर तुम्ही सुक्या पिठामध्ये घोळवून घ्या किंवा जी कणिक आहे ना, म्हणजे जी आपण वाटी तयार करून घेतली कणकेची, त्याला खालून तेल किंवा असं तूप लावून घ्यायचं. ह्या दोन्हीपैकी एक गोष्ट करायची.
जेणेकरून पुरण आहे ते आतमध्ये स्प्रेड व्हायला मदत होते। आता मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं आपल्याला पुरण आहे ते पिठामध्ये असं व्यवस्थित भरून घ्यायचंय। एका हाताने पकडायचं पुरण, वरच्या हाताने आपल्याला ते पीठ आहे ते खालच्या साईडला ढकलत जाऊन हा गोळा आहे तो एकदम पॅक करून घ्यायचा आहे। जसं आपण मोदकाच्या पाती गोळा करतो ना, अगदी तसं। आणि वरच्या साईडनं व्यवस्थित सील करून घ्यायचं। सील करायला वेळ लागला तरी चालेल, पण पूर्णपणे चेक करायचं, म्हणजे वरची बाजू व्यवस्थित सील करायची, नाही तर लाटताना पुरण आहे ते बाहेर येतं आणि पुरणपोळी खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे व्यवस्थित सील करून घ्यायचं आणि सुक्या पिठामध्ये व्यवस्थित त्याला घोळवून घ्यायचं। आणि जेव्हा आपण घोळवून घेतो ना, तेव्हा डायरेक्ट आपल्याला लाटणं न लावता थालीपीठ थापल्यासारखं हलकं थापून घ्यायचंय, म्हणजे पुरण एकसारखं असं पसरलं जातं। डायरेक्ट जर आपण लाटणं लावलं ना तर पुरण एक साईडला दबण्याची शक्यता असते। त्यामुळे ही स्टेप करून घ्यायची आणि हलक्या हाताने आपल्याला पोळी आहे ती लाटून घ्यायची। शक्य होईल तितकी पातळ लाटायची, कडा आहेत त्या जाड ठेवायच्या नाहीत आणि सुकं पीठ सारखं सारखं लावायचं नाही। बघू शकता पुरण आतलं जवळजवळ दिसत आहे, इथपर्यंत ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला याला लाटून घ्यायचंय। इकडे तवा आहे तो सुद्धा मी तापत ठेवलाय। पहिली पोळी भाजताना आपल्याला तव्याला खालून तूप लावायचंय, हे पहिल्यांदाच करायचंय। प्रत्येक पोळीच्या वेळी केलं पाहिजे असं काही नाही। आणि जी पोळी लाटताना बाजू वरती होती ना, ती तव्याला खालच्या साईडला करायची, म्हणजे पोळी एकदम परफेक्ट भाजली जाते। आता मी तुम्हाला जवळून दाखवते। पोळी हलकी भाजू द्यायची आणि आपल्याला पलटून घ्यायची, म्हणजे हलके हलके फोड यायला लागतात, जाणवतं, तेव्हा आपल्याला पोळी आहे ती पलटून घ्यायची। गॅस आहे तो बारीक किंवा मीडियम ठेवायचा, नाही तर पटकन ती जळली जाते। वरच्या साईडनं व्यवस्थित तूप लावून घ्यायचं, जेवढं शक्य होईल तितकं जास्त तूप लावलात ना तरी चालेल। जितकं तूप जास्त तितकी पोळी खाताना खूप छान लागते। आता मी पुन्हा एकदा परतले, दुसऱ्या साईडला सुद्धा तूप लावून घेतलंय। छान तूप स्प्रेड झालं की अजून एकदा आपल्याला पलटायचे। एकूण 3 वेळाच आपल्याला पोळी पलटायची, म्हणजे बऱ्याचदा असं होतं आपण खूप आलटून पालटून भाजत राहिलो ना तर ती कडक होते, म्हणजे पोळी कडक होण्याच्या पाठीमागं हेही एक कारण असू शकतं। त्यामुळे 3 वेळाच पलटून व्यवस्थित खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची। तुम्ही बघू शकता प्रत्येक पोळी मी तशीच भाजून घेतली आणि प्रत्येक पोळी टम्म फुगली होती। तुम्ही नक्की ही ट्रिक ट्राय करा, म्हणजे जी दुधामध्ये रवा घालायची ट्रिक आहे ना, त्याने शेवटपर्यंत पोळी आहे ती मऊसूतच राहते। नक्की ट्राय करा, म्हणजे तुम्हाला अनुभव येईल त्या गोष्टीचा। तुम्ही बघू शकता किती छान मऊसूत ही पोळी तयार झालेली आहे आणि ओपन करून दाखवलं तर आतमध्ये भरपूर सारं पुरण आहे आणि अगदी पिशवी कशी ओपन होते तशी ही पोळी ओपन होते। नक्की एकदा ट्राय करा। सोबतच मी बाकीचा स्वयंपाक सुद्धा केला होता, म्हणजे भजी असू दे किंवा वरण भात, कटाची आमटी, बटाट्याची भाजी, ह्या सगळ्या गोष्टी मी नैवेद्याच्या इथे ठेवलेल्या आहेत। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू, बाय बाय।